जालन्यात आता बीडचा आबामुळे सक्रिय. अवैध गुटखा रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मनसे आणि राष्ट्रवादी आक्रमक. बीडचा आबामुळे जालन्यात पसरवतोय जाळे. 17 लाखांच्या गुटखा घोटाळ्याच्या तपासावर मनसेचा थेट सवाल. बीडच्या आबामुळेचे एजंट जालन्यात सक्रिय. तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मनसेची मागणी. जालना शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने आरोग्याच्या दृष्टीने बंदी घातलेला गुटखा पुन्हा एकदा जालन्यात उघड्या डोळ्यासमोर विकला जात असल्याचे समोर आले. मात्र या कारवाईनंतर निर्माण झालेली पोकळी आता बीडमधील कथित गुटखा माफिया आबा मुळे याच्या माध्यमातून भरून काढली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग जालन्याचे जिल्हा कार्याध्यक्ष शेख जहीर बशीर बागवान यांनी जालना पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात असा दावा करण्यात आलाय की बीड येथील गुटखा माफिया आबा मुळे याने जालन्यात स्वतःच्या एजंट्सचे जाळे पसरवले आहेत. आबा मुळे याच्या एजंटांमार्फत अवैध गुटख्याची खुलेआम तस्करी व विक्री सुरू आहे. या रॅकेटला नेमके कोणाचे संरक्षण आहे असा संतप्त सवाल आता जालन्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. मनसेचे जालना जिल्हा सचिव विलास बाबूराव तिकांडे यांनी पोलीस प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. मनसेने आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की तब्बल 17,30,250 रुपयांच्या जप्त केलेल्या गुटखा प्रकरणाचा तपास गेल्या काही महिन्यांपासून संशयास्पदरित्या प्रलंबित ठेवण्यात आलाय. मनसेने प्रशासनासमोर 8 प्रमुख मागण्या मांडल्या. 17,30,000च्या गुटखा प्रकरणाचा प्रलंबित तपास तातडीने पूर्ण करावा. कंटेनर चालकाच्या मोबाईलचे CDR कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी. तपासात दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. मनसेने थेट इशारा दिलाय की जर या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असेल किंवा तपास दबावाखाली अडकवला गेला असेल तर मनसेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. आता सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन पुन्हा एकदा धडक मोहीम राबवून बीडच्या या गुटखा तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करणार का आणि प्रलंबित तपासातील पडद्यामागील सूत्रधार उघडकीस येणार का याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.